हॅलो स्टुडंट्स, आज आपण बिझनेस स्टॅटिस्टिक्स मधील अरिथमेटिक मीन पाहणार आहोत. अरिथमेटिक मीन इज डिफाइन्ड ॲज द सम ऑफ ऑल द व्हॅल्यूज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. म्हणजेच अरिथमेटिक मीन याचा अर्थ एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आणि हे जे मीन आहे ते एक्स बार यानं दर्शवलं जातं. म्हणून मीनचं इक्वेशन येतं सम ऑफ ऑल द व्हॅल्यूज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. आता हे बेरीज दाखवण्याकरता ग्रीक कॅपिटल लेटर सिग्मा हे वापरलं जातं आणि त्याचं इक्वेशन येईल एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन. याचे काही फायदे आपल्याला सांगता येतील. यामध्ये नंबर 1 आहे मीन हे समजण्यास खूप सोपं आहे. त्याच पद्धतीनं मीन हे कॅल्क्युलेशनला देखील सोपं आहे. या मीनमध्ये सर्व ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांवर आधारित हे मीन कॅल्क्युलेट केलं जातं आणि या मीनचा वापर इतर गणितीय क्रिया करण्याकरता देखील होतो. असं असलं तरीही त्याच्या काही मर्यादा सांगितलेल्या आहेत. यामध्ये नंबर 1, मीनवर ज्या मोठ्या संख्या आहेत त्या मोठ्या संख्यांचा प्रभाव या मीनवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. नंबर 2 आहे त्यामध्ये थोडासा बायसनेस असण्याची शक्यता देखील असते. तिसरी मर्यादा सांगितलेली आहे की जे उत्तर येईल ते उत्तर आपल्या दिलेल्या माहितीमधीलच किंवा दिलेल्या संख्येमधीलच असं नाही. त्यामुळं उत्तर हे काही वेळेला दिलेल्या संख्येव्यतिरिक्त देखील असू शकतं. चौथी मर्यादा आहे की या मीनमध्ये काही अशक्यप्राय असे रिझल्ट्स येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ एखाद्या घरामधील लोकांची संख्या किंवा एखाद्या गावामधील लोकांची संख्या कॅल्क्युलेट करायचं असेल आणि हे जर का उत्तर पॉईंट्समध्ये आलं तर मात्र इथं याची मर्यादा येऊ शकते. मीनची सगळ्यात मोठी मर्यादा आहे की ते जे मीन आहे ते आपल्याला ग्राफ पेपरवर दर्शवता येत नाही. त्याचप्रमाणे जे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजेच गुणात्मक घटक जे आहेत, उदाहरणार्थ प्रेम असेल, सौंदर्य असेल किंवा प्रामाणिकपणा असेल, ह्याचं कॅल्क्युलेशन हे मीनमध्ये करता येत नाही किंवा असे जे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचा मीन कॅल्क्युलेट होत नाही. थँक्यू.